कुठे तो जोडीदार येईन डेपटी मी तर इमान शिकत आपला काय इमान सांगतो इमान धरा धरा आम्ही किती बाऱ्या पार्ट्या दिल्यात तुम्हाला हा हो तर बाहेरला माझंच खाता एखाद्या बाहेरला म्हणले का डेपुटी चला आम्ही जेव घालतो त्यो गोरट्याला काय दुसऱ्याच्या कार्यक्रमात पाहून जेव घालणारा माझ्याकडे नाही पैसे येण्याचे काय आला. काय आयुष्य बघा आयुष्य आम्हाला द्या जमलं तुम्हाला डेपुटी 150 वर्ष जगशील तू इंग्रजांनी जेवढं राज्य केलं नाही ना त्याच्यापेक्षा जास्त वर्ष जगशील नको भो तुमच्या गावात मला जगायला नको एवढं वर्ष नको हा काय आला तुम्ही असे आता एकटे एकटे घेऊन बसायला लागले रे, तुम्हाला चांगलं वाटत होतं नाही का नाही अरे ते जाल्या म्हणत होता श्यामराव नुसतंच खातो दुसऱ्याच्या पार्टीत हा. येत नाही मी म्हणलं दिन पार्टी कोण झाले हा, झाले असं शक्यच नाही असं म्हणणं हा. विचार त्याला होय झाले तू म्हणत होतो मग पोटाला भूक लागल्या म्हणणारच म्हणणार लाज वाटते का तुला असं म्हणायला आपल्या जोडीदाराबद्दल हेच होतं म्हणून म्हणलं ना बसले घेऊन त्याला लगे बागलाला म्हणजे माझा मित्र माझ्या विरोधात लगे फितरून मोकळे झाले तुम्ही मला काय करायचे जे सत्य आहे ते तू बोलला खरं खरं बोलायला काय लाजे मला सांग जावलो कधी दिली पार्टी दिली त्यांनी नाही पार्टी दिली पण आमच्या कोण चेडी करतात हा चिडा आमच्यात नका करू तुम्ही नाही मीच विषय काढला होता म्हणलं तुझ्या मित्राला लाव द्यायला पार्टी दरबारला मला टाकीतात पार्टी मी द्यायची होय मग अरे तू किती पार्ट्या खाल्ल्यात आमच्या जर मोजल्या ना आतापर्यंत 150 पार्ट्या होत्या ना माझ्या एकट्याच्यात म्हणजे पहा 150 वर्ष आयुष्य 150 पार्ट्या 150 आकडा लई लावून घेतला बा तुम्ही आता नाही नाही तेवढं तुम्ही करता 150 वस्तू तुम्ही थांबतच नाही दुसऱ्याला तिथपर्यंत नेऊन घालतातच बरोबर असं ना हा. आणि मला सांगा बरं माझ्याकडे एकट्या पार्टीचा काही संबंध आहे जायला नव्हतं खायला मग दोघात द्या माझं काय हा, हे दोघं माझ्या पार्टीला तुम्ही दोघं खायला असता हा. तुमच्या दोघांच्या पार्टीला मी एकटाच राहणार आहे त्याच्यामुळे काय मी किती खाणार आहे जमन नाही या डेपुटीच्या 2 पार्ट्या हा. आपली एक पार्टी होय मग जुळण ना राव श्याम त्यांचे 2 झाले का मग म्हणायचं एक श्यामीची एक जालीची दोघांची एकत्र दे आहे की नाही जमन ना पण काय करा तो मला आठवतं 1998 साली मला एक भेळ चारलेली त्याच्यानंतर आतापर्यंत तो काय खर्च केलेला दिसत नाही कोणाला. आपला तर जन्म हा झाला मी तेवढीच माझा डोक्यात ठेवलेली 98 साली काय माहिती डेपुटी 98 सालचं काढते हा. बरं काय करतो आज संध्याकाळी बरं वा करा तयारी 4 वाजता या हा 4 वाजता मस्त खादी बिदी घालून या तुम्हाला पार्टी ना पार्टीच हा रायबनचा चष्मा लावून या तुम्ही हा रेबनचा हा तुमच्या जेवायला हा रेबनचा काळाच्याच मला लावून येतो म्हणजे तुम्ही सोयाबीन करून आणतात मला मटण दिसत नाही लय चक्री. बोनलेस हो हा, बोनलेस बोललो. बरं, काय करा जर करीत असले तर मला सांगायला आतापासूनच पाणी बंद करायला मला बरे हा? पाणी वाही. मग आता पोट भरण ना मला तुमचं जेवायचं म्हणल्यावर अयो बरं डेपुटी काय एवढं पाहिलं तुम्ही आमचं मन होय दिले हा? पार्टी दिली झाल्या पार्टी तुम्हाला. श्याम्यानी. कधी कधी संध्याकाळी घरचं चारतो का हॉटेलचं नाही हो घरचं मस्त कमीत जेव घालतो कुठं तुम्हाला आणतो सांगतो ना तुम्हाला फोन करून बरं फोन करून सांग हा चल, जाऊ का? माणसं वाढू नका पण आता नाही तर गावात जाता जाता दवंडीत येतात आम्हाला माहिती आहे कोणाच्या आमंत्रणात किती माणसं न्यायचे हो तुमच्या इथं मला एकट्यालाच पंचायत लोकांना मी आणतो काय आता हा, तयारी नाही. करून ठेवा खाऊन. काय हिरो काय गणगण काय रे डेपुटी काय चाललंय आल्यापासून बाहेर गावाच्या बाहेर निघतो का नाही घराच्या बाहेर काय कळत नाही हो डेपुटी इतके काम आहेत ना घरी काय सांगू तुम्हाला दिवाळी पण आली आता अरे गावाकडे फिरायला आल्यानंतर कामं नाही करायचे गावात फिरायचं हुंदडायचं हेच वय असते बाकी आता बाहेर चाललो होतो जरा हा का दुपारी काय करतो आज दुपारी काय रे आपलं नेहमीच ये तुला एक ठिकाणी चांगलं मटण चारितो मटन हा मस्त क्या बात आहे. गावरान कोंबडीची पार्टी कोणाची बघू तर मटण करतोच म्हणले का मटण करतात का कोंबडी करतात पण 100% पार्टी आज चालू ना किती वाजता 2-2:30 दरम्यान ये, बरोबर जेवू नको 100% येतो 4 वाजता सांगा 4 वाजता 4 वाजता अरे तुम्ही पाठी मागायची काय माया आता कोणाकोणा निमंत्रण पाहावं लागेल ना गावात आम्हाला सोय करावं लागेल ना तेजस आपला माणूस आहे नाही नाही म्हणजे शामरावांची इच्छा नसेल तर मग तसं काय नाही डेपुटी मी थांबतो नको बोलायला नाही नाही ये पण 4 वाजता 2 वाजता नको येऊ आहे की नाही हा बरं ये तर उशीर ये 4 लागायला ये आमच्या जेवणा टाइम चहाच्या टायमाला बोलतो काय आम्हाला भूक लागली ना तर 2:30-3च्या आसपास ये 3:30च्या आसपास ये. चालतंय मग मी माझं काम करतो मी थोडी चालतं ये ये कांदे कापायला करून ठेवा चांगले हा अरे आपल्या गावातलं पोरगे काय तिकडे किती बाहेर असते एका दिवस आलं तुम्हीच म्हणायला पाहिजे ये तेजस असं ना? लावी तिकडे एक काम करा काय तुमची गावरान कोंबडी द्या कोणाची आमची ना हा, कसं घरगुती करायचं म्हणल्यानंतर घरगुती कोंबडी पाहिजे ना असं ना हा घरगुती नका करून काय ना करू बाहेरगुती करा बरं का बाहेरून कोंबडी आणा आणि घरगुती चारा मला काही गरज नाही तुमची मला. अहो, पैसे तुम्ही घ्या ना आमच्याकडून आम्ही कोण नाही म्हणलो तुम्हाला. आता 3 कोंबड्या ठेवल्या 3 अंड्या पुरत्या बरं का एकही कोंबडी नाही राहिली आणि गावात कोंबड्या कोण न्यायला माहिती मुंगसाच्या नावाखाली 2 मुंगसानी कोंबड्या नेल्या आहेत माया मुंगस माया देणार मुंगस माया देणार बी पण एखाद्या बाहेरला मुंगसाचा ते असं टेसणार आहे मुंगस आणि मी मुंगसाचा मनोर नका घेऊ पार्टीच तेवढं देणार राहू द्या. तुमचं लाल तोंड या लाल तोंड हा हा एक काळा आणि एक लाल येतो हा, आता कोणाला निमंत्रण नका देऊ बाई. सुगंधा बेड मध्ये नाही ती किचन मध्ये
सुगंधा किचन मध्ये नाही सुगंधा अरे इथं अय सुगंधा हा अगं बाई तुम्ही मागून कुठून आले? हा मग आता किती आवाज देतो तुला पोर्च मध्ये आवाज दिला बेड मध्ये पाहिलं हॉल मध्ये पाहिलं किचन मध्ये बी दिसणार मागच्या दारात बसली तू अहो ती लाईट झकझक करत होती म्हणून बाहेर बसले. होय हा. बर 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 बसा खायला मागच्या दारात बी भारी वातावरण आहे बाई. हा, मग? आपण नुसतं पुढंच बसवतो साधारण का मागून येऊन बसत जाऊ मग. आता काय लोकांच्या नजरेत बी येणार नाही आपण माग बसलो आहे की नाही हा. म्हणजे कसं सगळं कळणारच नाही कोण बसलं कोण गेलं हा. दाराचा लावून घेता येतं पुढचा काही नाही काही नाही. काय झालं मागच्या दाराने देशात पण जाणारे बाया असतात सगळ्या बघतात. हा ते खरंच आहे म्हणा बायचं काय करायचं आपल्याला मी जाऊ काय म्हणते तुम्ही दोघ जण का भराले एवढे सकाळी सकाळी? असं झालो आपलं अय, झाल्या काय अरे हे पाहिलं का काय अरे ती आपली ती कोणाची स्टोरी वर्षा ती चिमडी वर्षा हा अरे तिला सिल्वर बटन भेटलं युट्यूबचं काय सांगतो कुठं सिल्वर वाणी दिसती सिल्वर वाणी दिसत नाही बावळ्या मग सिल्वर बटन भेटले बटन तू चिमडीला हा मला सगळं पुन्हा सिल्वर बटन म्हणजे भेटायला काय हो? तुला नाही माहिती नाही ते कशावर भेटतं? अगं युट्यूब चॅनल असतो ना आपण त्याच्यावर आपले व्हिडिओ आपलं चॅनल खोलायचं आधी आणि मग त्याच्यावर आपले व्हिडिओ काढून अपलोड करायचे मग ती लोक पाहतात पाहिलं का लाईक भेटतात कमेंट भेटतात व्ह्यूज भेटतात आणि मग कसा क्रायटेरिया असतो त्याचा काय 2 लाख 4 लाख 5 लाख मिलियन असं झालं की मग त्यांच्याकडून सिल्वर बटन येतो सिल्वर बटन येतं म्हणजे कमीत कमी मी तर म्हणतो तिला आहे ना 25,000 रुपये महिना तरी इन्कम चालू झाला असं असं व्हय? हा जास्त पण कमी नाही हा म्हणजे आपल्याला त्यातलं एवढं नॉलेज नाही हा का हो ग? मग मला जर करायचं ठरलं तर करता येईल का? झाल्या खरंच ना आयला अरे ही किती भारी कालवण करती हा तुला सांगतो किचन मध्ये रेसिपी आणि नाव द्यायचं मस्त पैकी सुगंधा किचन रेसिपीज युट्यूब चॅनल हा आणि त्याच्यावर आहे ना तुझे बनवते आपलं उपमा बनव परत खिचडी भात मला बनव एक सांगा तिची वर्ष आहे तिच्या अगोदर कोणी युट्यूब चॅनल चालवत होतं का? तिला कसं काय माहिती? हा मग नवरा तिच्या नवऱ्याचं युट्यूब चॅनल तिच्या पोराचं युट्यूब चॅनल सगळ्यांचे युट्यूब चॅनल मग ती बी म्हणली मी पण खांद्याला खांदा लावून लढवणार झालं ना तिचं पण चॅनल मॉनिटाईज आणि आलं ना सिल्वर बटन हो शामराव ऐका ना मला पण करायचं आहोत तसंच युट्यूबचं चॅनल. झाल्या शुभस्य शीघ्रम म्हणजे कसं लगेच सुरुवात करून टाकू शिकरण आपण. करायचं शिखरण नाही रे मग? म्हणजे बा लगेच चांगल्या कामाला सुरुवात करू बा हा असं म्हण संस्कृत नव्हतं ना त्याला मग नववीला आता काय करायचं आपण एक काम कर शेंगदाण्याचं पिठल्यापासून सुरुवात करायची. ए असलं कोण पाहिन मी काय म्हणतो काय लोकांना नॉनव्हेज लय आवडतं पहिलं चटपटी. मटणाचं हा हा मटन नको मटन थोडं महाग जाईल नाही की नाही चिकन चिकन चिकनची रेसिपी बनवू मस्त तुला सांगतो काळ्या रश्श्यामध्ये झणझणीत तुला सांगतो ना म्हणजे मी व्हिडिओ काढीन हा मी व्हिडिओ काढीन तू मदत करायची कांदा काप हे कापते मसाले बिसाले सगळं भाजायचे सगळे दाखवायचं आपण हे पा एक वाटीभर लसूण घेतलेलं आहे हे पा एक चमचा कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तुला सगळं येतं तू फक्त बोलत राहायचं आणि टाकत राहायचं सगळं आणि आपण सगळे व्हिडिओ एकत्र करणार आणि जोडणार आणि युट्यूब चॅनलला सोडणार तुला सांगतो जाल्या नाही का एका दिवसात लाख व्ह्यूज गेल्या पाहिजेत अय्या खरंच का? दिसायला तुम्ही लय भारी तू ए, भाजीचं वर्णन करायचं भाजीचं वर्णन करायचं आपल्याला वर्णन करायचं हा ते तर दिसणारच आहेत ना व्हिडिओ मध्ये त्यांना कधी पाहून करायचं आपण ते? लगेच एक काम कर पैसे घे मटणाला हा तू काय कर पैसे मटणाला मग लगेच आजपासून चालू करू 220 रुपये किलो आहे चिकन हा. 220 रुपये देऊन टाक त्याला चिकन लगेच चिकन घेऊन येईन लगेच त्याचं लगेच सुरू करायचं ना मग लगेच नाही मग आणि मसाले बी लागतील ना त्याला 100 हा त्याला 100 मला यायला जायला 50 हा. एक काम कर 500 रुपये देऊन टाक त्याला सगळं घेऊन येईन तू सगळं घेऊन ये मसाले बिसाले सगळं आणि आपण लगेच तयारीला लागू हा चला ऐका ना मी तुम्हाला ऑनलाईन मारते. तसं कर चालेल ना हा मला मारण्याविषयी एक काम कर तिथे गेला का तू बारकोड पाठव पैसे मारून देऊ हा तसं जा का? तू हा चालेल. तुम्ही तो 1 किलो चिकन मसाले हा सगळं घेऊन ये चल हा जा. आणि एक काम कर येतो का हा. आईला तुला थोडेफार पैसे दिले असेल तर पैसे ना माझ्याकडे तुमचा मोबाईल काय का बघ कसा बारकोड पाठला असता मस्तपैकी भाजी तयार झाली आणि आपण हा मसाला काढून ठेवलेला आहे तळलेला कारण भाजी उकळून झाल्यानंतर हा वरतून टाकायचा म्हणजे मस्त हिरवीगार अशी तरी येते. आपण त्या भाजीमध्ये मला दिन वाटीत थोडी प्यायला हो हा इकडे व्हिडिओ चालू आहे इथं कळतं का तुम्हाला काही? मला द्यायची बरं का पण थोडे झाले देतो प्यायला चल, चल. व्हिडिओ चालू आहे नंतर तुम्ही यावर तिकडे उभं राहा. हा जा. हा ना करू जाय देतो मीठ लय ना की टाकू ए का? चल काही बोलतो हा हा आपला हा मसाल्यापासून का आपला हा मसाला काढून ठेवलेला आहे आपण हिरवागार आणि खास कर हा मसाला तळून ठेवलेला आहे भाजीला हिरवीगार तरी नाटक करू नको अशी ती खडकन ना
माझ्या जिबीला लय चव आली पाहिजे आम्ही 5 दिवस त्या बोटाचा आणि असं चाटू चाटू सगळं कातड काढलं पाहिजे ना असं गुळकंडी लागली पाहिजे खाल्ल्यानंतर. 7 वेळेस सांगू राहिलो व्हिडिओ चालू आहे कळत नाही का? म्हणजे मी आल्यावर डिस्टर्ब होतो काय मध्ये कट होतंय. अरे हे त्याच्यामध्ये याच्यामध्ये शूटिंग चालू, तू मध्ये आलो कसं काय व्हिडिओ अपलोड करायचा अरे युट्यूबला? मला वाटलं तू फोनवर बघतो त्याच्या हिच आम्ही दुसऱ्याची रेसिपी नाही हा, पाहत. आवडत येते, जाऊ दे परत येऊ. कुठं होतो आपण? या मसाल्यावर. मसाला. हा तळलेला मसाला आहे हिरव्या मिरचीचा. आणि हा मसाला नंतर भाजी उकळल्यानंतर आपण वरतून टाकणार आहे हिरवीगार तरी येण्यासाठी. याच्यामध्ये आपण वाटीभर लसूण टाकलाय आणि हिरवी कोथिंबीर न टाकता आपण धने, हिरवेगारचे धने असतात ते गरम करून, आणि महत्वाचा आपण पाट्यावर वाटलेला मसाला आहे. इतका खमंग आणि इतका छान मसाला मी घरीच केलेला असतो, तो कोरडा मसाला टाकलेला तळायला. आणि अशी कशी सुंदर भाजी झालेली आहे बघा. तयार झाली आपली भाजी. आणि यामध्ये फक्त आता चवीपुरतं मीठ टाकायचं आणि वरतून कोथिंबीर बारीक अशी कापून टाकायची हिरवीगार. खूप छान लागेल. ते भाजीची टेस्ट बिस्ट घे नाही तर सगळी भाजी बिघडून टाकशील राव. तुला तर काय कळतच नाही. गायबाने तुला कळतं का रे? आम्ही शूटिंग करतोय, तू मध्ये मध्ये चिंदा येतो राव. आम्हाला कळत नाही कशी भाजी बनवायची. अरे सुगंधाबाईची भाजी खाल्ल्यानंतर तुला माहितीये स्वप्नात तू बोट चाटितो राव. स्वप्नातलं जाऊ दे. तुम्हाला जर नसलं कळत तशी चव मीठ बीठ जादा झालं तर जाऊ दे मोरजी. मला टेस्ट द्या अशी मस्त चाटून बघतो मी. अशी भाजी आपण चाटून पाहत अशी. मग नळी दे त्याच्यातलं मस्त नळी चिकन मध्ये नळी बी असते का? झाल्या कोंबडीचं मटण येते, कोंबडीचं चिकन येते, तुझ्यामुळे माझी जीभ घसरायला लागली. अरे मग टेस्ट करा ना भाजी काही बिघडत करण का नाही. तुमच्या दोघांमुळे मी विसरले काय चालू होतं माझं. तुम्ही जा बरं बाहेर. चल आणि झाकूनच देते राव मला. आता येऊ नका तुला सांगतो मी. हा. आता संपत आलाय व्हिडिओ, संपला का लगेच देतो तुला नळी देतो, आपलं ते लेग पीस देतो. जा चालू करत आहे. आता आपण हा मसाला त्यात टाकून देऊ. हा टाकला असा आणि हे असं झाकण ठेवून थोडा वेळ गॅस बंद करून द्यायचा. आणि त्यानंतर श्याम्या तू म्हणला होता लेग पीस देतो आता मला दे ना. मला काळजी वाटलं राव. मग तोंडाचं पाणी ना इथून असं टिपकायला लागला. सगळे टिपके गळायला लागले. आणि हा 5 सेकंद रेसिपी मध्ये आमचा नमस्कार मी जाल्या. जालू आपला फेवरेट जालू. हा. मला आता खायचा लेग पीस. हा. श्याम्याने तर काय शिदिलाय का रे. हा नाही 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 उकडून घेतला. अहो तुम्ही काय मध्ये मध्ये करता? 4 वेळेस एक भाजी पण सुईची काय माझी सुगंध रेसिपी होणार आहे सांगा कशी बरं. होणार सुगंध रेसिपी सांगा मला. आणि मला तुम्ही सांगा, थांबा आता. हा मला सांगा तुम्ही कशी होणार आहे सुगंध रेसिपी. हे असे बावलट गायबाने लोक आमच्या मध्ये मध्ये येतात युट्यूब. गायबाने म्हणतो काय मला. तूच मला लेग पीस देतो ना आता म्हणतो गायबाने. तू खापर तोंड्या मी खाईनच लेग पीस तुला देणार नाही आधी. अहो त्याला कुठं हात लावून राहिले. अरे शिजू दे ना, उकळी येऊ दे, कड येऊ दे चांगला. मग त्याच्यामध्ये ते आरग उतरण तर भारी लागण ना टेस्ट. जाऊ दे मी इथून बसतो असं पाय दोन्ही करा तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे मी तुला खाऊ नाही देणार. बरं मी काय म्हणते ती भाजी बंद केली आता झाली. आता काय करायचं? आता झाला व्हिडिओ आपला. बाकीचा व्हिडिओ कसा बनवायचा? आता काय करतो बरं का, आम्ही आहे ना मस्तपैकी महाराणावर घेऊन जातो ते पातेला. आणि महाराणावर असं मस्त ठेवतो, त्याची पुढची सगळी व्हिडिओ वगैरे बनवतो, एडिटिंग करतो आणि मग चॅनलला टाकून देतो. अय्यो खरंच ना. हो ऐका ना मला नक्की ते सिल्वर बटन येईल ना. सिल्वर? अरे सिल्वर आपल्या सारख्याला भेटत असतं का? आपल्याला गोल्डन बटन भेटणार, गोल्डन. नक्कीच. थांबा हे घ्या. बरं धरती पातेला. हा पहिलं उचल द्यायच्या ताब्यात. आता ताटं घ्यावं लागते 4 गालास घ्यावं लागते 5. मग दिसायला व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मध्ये ग्लास ताटा कशाला? ते असं दाखवा लागेल ना आपल्याला. भाकरी मांडल्या, कांदे मांडले, लिंबू मांडले आणि आता जेवायला बसणार आहेत मस्त पैकी असं सुगंधार रेसिपीज, किचन रेसिपीज. भारी नाव झाले. घे भाजी घे. तू बसू नको ना आता. आता काय अख्ख्या मळ्यात हिंडलो मी. कोणत्याच लिंबूने लिंबू नाहीये, पाणी नसल्यामुळे. तू एक काम कर, घरी जा आणि आपल्या घरच्या लिंबूने 4 मोठा लिंबू घेऊन ये जरा मस्त. काही लांब नाही, नाहीतर नाही. कांदा 2-3 आण. काय नाही. म्हणू द्या मला. नंतर मन गाणं त्याला लिंबू सांगायला अजून. लिंब लिंब घेऊन ये. आणि भाकरी कुठे? पिशी पिशी. अरे भाकरीची पिशी कुठे? तेच राहिले आता. कुठं राहिली तिथं? घरी लटकून ठेवली. काय बावळट आहे का? म्हणजे काय नुसतं रस्सा खायला आलो का? बरोबर आरडू नका. एक काम कर, तू चाललाय ना आता, आपल्या घरून लिंब घ्यायचे आणि याच्या घरून भाकरी. माझ्या घरून भाकरीची पिशी, कांदे बिंदे सगळे ते. जर त्या यूज तर पातेलाचा वाचर घेतला तुम्ही मन सांगतो मला. आता भाकरी तुझ्याकडे म्हणलं आम्ही काय खाणार रे? दिग्या जेवतो का? जा पटकन. मला डोतच नाही राव. हा ये लवकर तू. ताट बरं नाही घेत जाय. नाही घेत आम्ही. वास येतोय. नाद नाही करायचा. नशीब बोट नाही चावून खावतो आता. होय ओ वहिनी 4-5 लिंब द्या ना घरातून. कशाला लागतं रे लिंब?
ते आज डेप्युटीस मळ्यात पार्टी कशाची पार्टी कोण ठेवली? श्यामरावने जालूनी. मग त्याच्यामुळे डेप्युट म्हणे आपल्या धरून येणार लिंब आणि तांदे ते देऊन ये म्हणून म्हटलं जाता जाता तुमच्याकडूनच मागून दे. ए थांब थांब थांब, कोण ठेवली पार्टी? शामरावली जालवली? हा तू निघ. आणि त्या डेपुटीचा घरूनच लिंब नाही, माझ्या घरी लिंब मागायला आला. निघ. अरे ठीक आहे, कवा यायचं मला तर आता कोणाला गाणं म्हणू का मग? रस्ता रस्ता घ्या ना. झाली का रेसिपी टाकून माझी? हे गाय बना, तू तर म्हणला कोणाला सांगून अख्ख्या गावाला सांगितलं दिसतो तो. नाही ती कशी आली मला नाही माहिती. कुठे आहे माझं युट्यूब चॅनल? कुठे? अयो तू विसरून राहिले. डिग्याला फोन करा, त्याला चॅनल घेऊन या. कसलं चॅनल? कोणतं चॅनल? अहो डेपुटी यांनी मला सांगितलं गावरान कोंबडे घेऊन ये, आपण त्याची रेसिपी तयार करू. तुझा सुगंधा युट्यूब चॅनल रेसिपीचं चॅनल ओपन करू, युट्यूबला ते व्हिडिओ टाकू, लय मोठे पैसे कमवशील तू. मग कमवणार ना. आता आम्ही इथं बघ ताटात वाढून घेणार, त्याचा व्हिडिओ बनवणार. पहा किती सुंदर बनवलंय आमच्या सुगंधाने मटन रेसिपी, चिकन रेसिपी, आणि मग शूटिंग करणार, एडिट करणार ना. मग हा त्याच्यात मला लेग पीस द्यायचा. हा. मग तो दिसला पाहिजे ज्याला खातोय म्हणून. हा लेग पीस द्यायचा ज्याला खातो म्हणून. काय खोटं बोलता तुम्हाला? यांना खाऊ घालायचं होतं म्हणून मला खोटं बोलले होय? अगं नाही तसं काय नाही, हा तसं काय नाही. रानातच अगं डेपुटीला खायचंय ते, डेपुटीला. अरे कधी जण तुमच्या विश्वास ठेवला, पार्टीला आलो बिनला जाऊ. आम्हाला काय घरी मटन आणि चिकन मिळत नाही काय? म्हणलं जाऊ दे, दिलगिरी मध्ये आम्ही तुम्हाला म्हणलो होतो आज पार्टी द्या. नेला राव. हा अयो कधी जण आलाय म्हणलं, आता आम्हाला दोघाला बी तुम्ही चांगल्या व्यवस्थित करतात. आता मस्त पार्टी केली, लय भारी भाजी होती, बोट चाटू चाटू खाल्ले असते त्याच्यानी. मोठं चाटू चाटू कर नाला घेत तुम्ही. आमची बी चव घातली, अख्ख्या गावात ती बाई किरण. आता डेपुटीला पार्टी द्यायची होती, मला रेसिपी करायला लावली, आमची बी चव घातली. कशाचं युट्यूब चॅनल रे? बनामान्या करून युट्यूब चॅनल करा नाही टाका. लय पैसे लागले असते का आम्हाला दोघाला घालायला तुम्हाला? नाही म्हणलं तिच्या हाताला जरा चांगली चव येतं म्हणलं. अरे पण आणून देऊन करायला द्यायचं ना काय? असं बनामान्या करायच्या. बनामान्या तरी कवर करतो. तुला सांग का तेजस, यांची लायकी नाही मित्राला 10-20 रुपये घालायची. असं काही म्हणू नका. तुम्हाला म्हणलं होतं द्या कोंबडी, तर तुम्ही नाही दिली. म्हणजे आमचीच कोंबडी घ्यायची ना आम्हालाच खाऊ घालायची आणि परत आमच्यावरच उपकार केल्यासारखे. पैसे नव्हते ना डेपुटी आमच्याकडं. पैसे नव्हते ना, मग 4 दिवसांनी द्यायची ना पार्टी. गरज नव्हती त्याच्या लोकांची चव घालायची. हो चल तेजस, मी तुला धाब्यावर जेव घालतो. चव कुठं? चला हे ढाब्यावर जेवू. जर आले तर काय झट टाकीन धाब्यावर जेव घालला. माया मागे निघले यांना अजिबात घेऊ नका डेपुटी. अपमान करता. अरे अपमानच करत होतं, बोललं कशाला आम्हाला तुम्ही? अहो डेपुटी कालपासून जेवलो नाही हो जेवलं ढाब्यावर. नाही तिकडे तुम्ही बघायचं. याला घेऊ मी तांब्या बी घेतो आणि मी बी येतो. ताटच टाकीन डोक्यात. चल तेजस. येऊ द्या ना हो डेपुटी. हो डेपुटी येऊ द्या ना. सुगंधा बोला ना. मला आहे ना एक लय मोठा प्रश्न पडलाय. कशाचा? तू या पैशाचं करते काय? करते काय म्हणजे? अहो मागच्या वेळेस ना असं साचून साचून मी एक दागिना केला होता. आता बघू काय करायचं ते. तुझा नवरा तुला चांगलाच पैसे देतो खर्चायला, आहे का नाही? अहो जालू भाऊ ते पैसे देतात, पण मी खर्च नाही करत ना काही. आणि महिन्याला त्यातून 10,000 रुपये उरतातच दर महिन्याला. मग मी असे साचून ठेवते. हा होय. हा मग अजून काय काय करते तू पैशाचं? काही नाही, आता बघू. आता मागच्या वेळेस मी म्हटलं ना दागिना केला होता. हा. आता पाहू यावेळेस काय करायचं ते. मला काय म्हणायचं, असे पैसे ठेवून वाढत आहेत का? नाही सोनं नाणं करून कधी पैसे वाढत आहेत का? नाही, पण मग सोन्याचे भाव नाही वाढत का दिवसेंदिवस? वाढत आहेत, पण असे पैसे ठेवून ये ना वाढायचं काहीतरी बिझनेस कर ना तू. आता तुम्ही मला सांगा, त्यांना नाही आवडत, तुम्हाला माहिती ना बाहेर मी कुठे बिझनेस करायला गेलेलो, आणि घरून काय बिझनेस करणार आहे सांगा बरं आता. हायला ते बी खरंय. एक काम करते का मग? कसलं? लोकांना व्याजाने पैसे देते का? अयो व्याजाने पैसे? हा, आणि ते पैसे मी कसे आणायला जाऊ त्यांच्याकडं? आणि ते बाई माणसाला देतील का लोक परत? अरे मी आहे ना, मी देतो ना तुझे पैसे काढून. खरंच का? हा, फोन आलता काय तुझ्या नवऱ्याचा? काय माहिती, जाऊ द्या मग. का मग कोणाला द्यायचे पैसे? पण आपल्या जवळच्या माणसाला पैसे द्यायचे. आणि ना लोक आहेत ना 10 रुपयांनी घेतात, 5 रुपयांनी घेतात. तुला पाहिजे तेवढं आपण म्हणतो तेवढे याच देतात. ऐका ना, पण ते व्याज दिलं पाहिजे. माझे पैसे मला परत भेटले पाहिजे, नाही तर हातचं जायचं पळतं जायचं बाबा. कलेक्शन गोळा करायला जे आले आहे कशाला मग? खरंच का? हा, पण मला बी टक्केवारी द्यावा लागेल थोडीफार. ती कशी? हा, मग 10 रुपयांनी पैसे दिले, हा मला 3 रुपये दे त्याच्यातले. वरले पैसे तुमचेत ना 7 रुपये याच. लय होतात, पण ठीक आहे जाऊ द्या. हा, ठीक आहे चालेल. सगळं वसूल करून देईन. चला चालेल चालेल. हा. आईला काय करू काय कळना बाबा, मरणाचे माग झालेत का? काय श्याम्या अरे काय नाही बाबा. लगन गण दिसती माग, हा बोलायला सुद्धा टाइम नाही राहतो तुला मित्रासोबत. अरे तसं नाही. हा त्याचं काय झालंय माहितीये का, मला आणायचं कांद्याचं बी, हा आणि 1 किलो लागवतो 3-3.5 पुढे. हा, म्हणजे बी आता नाही वय. अरे बी भेटत आहे मस्त, मग पण एक डबा आहे 2,500-3,000ला. हा आहे ना. मग आता 3-3.5-4 डबे म्हणले लागते 10-12 हजार रुपये.
लागते हा, मग पैसे नाही नेमकं काय करावं का ना बाबा ते कापसाला बी भाव नाही अजून एवढा. एक काम करतो का हा जे आले आहे ना मी तू पैसे देशील मला आईला मी त्रास मी नाही आपली सुगंधाबाई ना सुगंधा हा. नको भो ती पैसे नाही द्यायची उगा देईन हाकलून मला. नाही आता देते ती व्याजाने द्यायला लागली मी सांगितले तिला. होय हा आणि तुझ्यासाठी मी प्रयत्न करीन ना. असं ना लोकाला देते 17 रुपयांनी. काय हा पण तुला मी आपलं द्यायला लागेल 15 रुपयांनी. 15 हा 15 लय होतं राव. अरे जाऊ दे आपली वेळ तर भागं का नाही आताची. जमून. देऊन टाक ना माहिती तिच्या माग. कांद्याला मस्त भाव आहेत. हा 50 रुपये कांदा गेला तर कितकं पैसे होतील. देऊन टाकू 15 ने आपण तिला. देऊन टाक घाबरू नको. मी असलो काय मग घाबरतो. भरती बरं लगेच हा? पैसे. चल. हा चल लगेच तिला सांगतो तुला देऊन टाक म्हणून. अरे मी असलं टेन्शन कशाला घेतो. काय करते सुगंधा. काय नाही बसले निवांत. सुगंधा पैसे देऊन टाक श्याम्याला. काय शामरावांना पैसे द्यायचे? हा हा म्हणजे मला गरज आहे पैशाची. हा. कांद्याचं बिया आणायचंय ना 10,000 रुपये लागतात मला. हो ऐका ना पण मला वेळेवर लागेल बरं का सगळे रिटर्न. पहिलेच सांगते मला ती अशी कटकट नकोय परत त्या पैशा पाहिजे. हा. देईन ना आता कांदे टाकले म्हणजे 3-4 महिन्यात येते ना लगेच. अहो पण मला तुम्हाला पैसे द्यायचे म्हटलं का भीतीच वाटती. त्यात काय भीती आहे ना जाल्यामध्ये. हा बघा, तुम्ही मध्यस्थी. महिन्याला मी जात जाईन त्याच्याकडे व्याज आणायला नको टेन्शन घेऊ. जर नाही दिलं तर मी तुमच्याच मागं लागन. अरे मी असल्यावर कमी भेटी बघ मी येत जाईन पैसे न्यायला. व्याज महिन्याला द्यायचं होय. हा एकडे दिले असते ना सगळेच. नाही नाही महिन्याच्या महिन्याला एक खटी लय मोठा लोड होतो म्हणून मी महिन्याच्या महिन्याला घेत असते. हा होय मग देऊन टाकीन त्याच्याकडे व्याज. दे मला 10,000. ठीक आहे आणते मी घरात. लगेच आण. हा मी म्हणलं ना देणार बाई तुला. बरं झालं बा पैसे भेटले. आता पहिलं कांद्याचं बी आणतो. ओ नमस्कार. नमस्कार बबन दादा काय चाललंय. अहो काय नाही एकदम मजेत चाललं बरं का. पण जरा पैसेच काम करा ना राव आपलं. जरा पैशाची लय अडचण होती मला. हाय का आता म्हणले मजेत चाललंय लगे पैशाची अडचण. अहो हे नुसतं सांगायला असतं मजेत पण ओरिजिनल अडचण असते ना. तेवढं आहे बघ खरंय. मला बी लय अडचण होती पैशाची तुम्हाला सांगतो. मी काय केलं आताच आपला झाला भेटला होता आणि मग तो म्हणला सुगंधाबाईकडून व्याजाने घेऊन देतो. म्हणलं व्याजाने ते व्याजाने कांद्याला मला पैसेच नव्हते बी आणायला. आत्ताच्या काय आता कर्ज घेऊन आलो तिच्याकडून. हो माझं काम करा ना मग. आपलं गाईचं दुखत आहे पैशाशिवाय पर्यायच नाही त्याला काही. होय. डॉक्टर हा तिला कुर्चीत ताप आला गाईला. बाबा गोचिड ताप म्हणले तर लय पैसे लागतील. लय पैसे लागत राव त्याला. मग हाय देते ती काय अडचण नाही. आपली व्याज वगैरे देत राहायचं. तेव्हा मुद्दल येईन तेव्हा मुद्दल द्यायची. मग आपल्या जरा घेऊन लगेच चला. चला जाऊ बरं. तेजस तुला जायचं होतं ना तिकडं कम नाही गेला. अरे मला मच रोज जायचंय बाबा. पैसेच नाहीत ना माझ्याकडं. रोज नका जाऊ एकदाच जाय. पैसे नाहीत. एक काम करतो का आपल्या गावात आहेत ना पैसे देणारे कितकं बी. ए बाबा अरे कोण कोणाला रुपये देत नाही. तू काय घेऊन बसला पैशाचं. कोण कोणाला रुपये देत नाही. अरे सुगंधाबाई कशाला आहे आपली. ती ना अशा हाडलेल्या नाडलेल्या लोकांना आहे ना लगेच पैसे देते आणि तू त्याच्या मानल्यावर लगेच देणार. सुगंधा वहिनी हा आणि पैसे मला. मग येडा झाला का तू. काय संबंध. काय संबंध. तू मागून तर बघ एकदा. तू नको मागू फक्त माझ्या सोबत चल मी घेऊन देतो. आपण मला का देतील पैसे. अरे पैसे ना मी त्यांना म्हणतो टक्केवारीने घे थोडेफार आपले. ए भाऊ व्याज. मग येडा झाला का. मला नको ते व्याजाने पैसे. अरे मग जायचं नाही इथंच बसावं लागेल तुला गावा गाडीत. अरे पण लय व्याज लागन. दिन का व्यवस्थित ती मला रेटने व्यवस्थित. मी असल्यावर जाले असल्यावर आणि सुगंधा देणार नाही व्यवस्थित रेटने घेऊन देतो तुला 15 रुपयांनी. घाबरू नको मी पाठ्या. चालतंय मग बघ ना काही होत असेल तर. हा लगेच देतो करून. चल चल चल. हा काय रे झुरावानी तोंडाच्या किती फोन केला काय उचली ना फोन काय व्हायना. अरे तो फोन केला त्याचा. नाही दुसऱ्यानी केलते माझ्या सापळ्यानी. अरे दादे चाले फोन येतात हा पण आहे ना उचलता आहे ना ते ना त्याचं काय आलं द्यायला डिस्प्ले. हा मग फोन उचलता येईना ते करता येईना. हा होय. हा मला वाटलं तू आज डिस्प्ले गेला का काय. तुला आहे ना काय तर अरे मग डिस्प्ले टाकून घेईन त्याला. भाऊ 2दा टाकलाय हा. आता 3ऱ्यांदा पडलाय. आता तर डेपुटीला म्हणायला गेलो हा. ना डेपुटी आहे तो फोन द्यायचे नाही आणि डिस्प्लेला तर पैसेच नाही तर अजिबात नाही तर देणार नाहीत म्हणजे अजिबात. हा तेच. मग एक काम करतो घरी ठीक आहे काय तुला व्याजाने पैसे देतो ना मी. हे दफरे व्याजाने म्हणजे डेपुटी आहे ते बंद करायला बसले व्याजाने. अरे डेपुटीची इथं काम करायचं हळूहळू पैसे घ्यायचे. 100 द्या मला दुकानात जायला 50 द्या मला दुकानात जायला आणि फिडून टाकायचे. तुझ्या मोबाईलचा डिस्प्ले होईन
तू सगळी गरज तर भागन का नाही? अरे मग दरच भाजन, पण डेपुटीला तळलं मी तर व्याजाने पैसे देतो म्हणून डेपुटी आतळपट्टी धरतील ना. त्यांना कळूनच नाही द्यायचं. पाजलेली माशी कुठं झाकून ठेवायची आपली गप. काही वजस राव, घे ना, काय होतंय? आपण तो देतो व्याजाने पैसे. आपली सुगंधाबाई बसली ना तिथं मस्त पैकी, मी देतो ना तुला तिच्याकडून काढून. असं बाय. हा अरे तशी मला डिस्प्लेला 5,000 रुपये लागतील भरताय. आता मोबाईलला थोडा म्हणजे जुना आहे ना, हा. तर 5,000 रुपयाला पाहिजे नसं होते राव. 5 काय 6 द्यायला लावू तुला? 5च लागते. 6 घे ना. आधी व्याज दर थोडंच आहे बरं का, घाबरू नको. किती? 15 रुपये. 15 म्हणजे? 15 रुपये. अरे पण तशी मला माहिती 15 रुपये टक्क्यानी. टक्का म्हणते त्याला, टक्का. या भाई जालू, मी आजपर्यंत व्याजाने तरी पैसे घेतले ना. मला माहिती आहे ना ते 15 आहे 14 आहे. तू आहे तर नीट समजून सांग तर देतो, नाही तर जाऊ दे. मग तो आपला माणूस आहे, तुला नाही गाडीणार. चल घेऊन देतो तुला. पाय भरता. नक टेन्शन घेऊ राव. चल 5,000 लगेच द्यायला लाव. चल. पैसे पाडशीन, तुला काय पैसे घ्यायचे होते काय? नाही हो, ओरिजिनल आहे. मग काय बन राय बन नाही रे बन म्हणते त्याला. हे पण आहे का? म्हणून तिसरीतून शाळा सोडून दिली तो. श्याम्या गोगल नंतर लाव. पैसे दे चल. झाले होय. मग ओळखूची आहे ना मला, दिसनच तोंड तो. टाइमपास नको करू, पैसे दे चल. हे देऊन टाक त्याचे पैसे. काय घेतले तो? पैसे पैसे. कशाचे? व्याज व्याज. हा मग देईन ना सुगंधाला नेऊन मी. ओय, मी वसुली अधिकारी सुगंधाचा. पैसे दे मला चल, बाकी नको सांगू. होय. हा बर बर. काय बघतो पैसे तो याकडचे दे ना. माझा काय संबंध आहे त्या सुगंधाच्या पैशाचा? माझा काय संबंध आहे? घेतले तो आणि मला काय मागवतो? कांद्याचे बियाला पैसे घेतले होते. हा. असं रोप उगाले तुम्हाला सांगू तुम्ही 3 महिन्यात 2-4 लाख होतील. हा तुम्हाला मी आहे ना 1000चे आहे ना 3000 देईन. आता 1000 द्या फक्त, त्याला 1000 द्यायचे. त्याला सगळं रोप उपटून दे, मग तो आज हे होईल. जा ओय श्याम्या, पटक्यात दे राव, मला टाइम नाही. एक तर महिना भरत आलं लोकांचं सगळं, मला कलेक्शन गोळा करायचंय. रे देऊन टाक ना. रोप देऊ तुला. हा रोप देऊ का? रोप लावतो का? पैसे दे मला, पैसे लागत आहेत. देता येते ना आपली की सुगंधा. कुठे एवढं लगे मागे लागला? नाही नाही, आपलं बिपलं अजिबात नाही. मला पैसे तिने आजच्या आज गोळा करायला लावलेत भाऊ, आणि तो पैसे टपक्याच देऊन टाक, नाही तर मग माय वाईट नाही. पैसे कायला घेतले मी? कायला घेतले सांग ना मग? कायला घेतले? रोपाला घेतले. हा मग कांद्याचं रोप टाकलंय, आता रोप येईल, मग त्याला कांदे येतील, मग ती विकीन मग देईन पैसे. मी आज सगळे पैसे नाही मागितले श्याम्या तुला, होय. फक्त व्याज मागितलंय. तो डोक्यात आलं कसं नाही? व्याज करून अवघड आहे. 1 2 3 4 5 6 7 400 कमी पडते. डेपुटी 400 द्या बा. आता आहेत ना 400 द्या ना. तू पैसे बघितलं तो सोडित असतोय. हा ते डुकरांनी एकदा ऊस बघितलं, ते ऊसाला दणका मारणार. धैर 400 मागितले, 400 घे. 100 काय लाट ठेवले? लागत येत ना परत खर्च. देऊन टाक त्याला. आता 4 बाऱ्या मोजलं ते 1000च राहणार आहेत. अरे हे काय मग कशाला माय 400 घेतले? काय हा लागत येत ना. 1 2 3 अरे दे पटक्या असायला खाऊन टाइमपास करतात हे 1000 रुपये धर जा. काय वेळ देऊन करतो आपलं. नाही बाथरा यार श्याम्या तू. हा बरोबर 400 माय काढून घेतले, त्याला बरोबर 800 दिले. ए श्याम्या 900चे 100 रुपये दे चल. अरे बरोबर आहेत ना ते 1000 आहेत, नीट मोज. डेपुटी माझा एवढे किती इथं? आईला मला पैसे बघितलं का बरं सुटत. एवढे पैसे एकखटी नाही बघत मी. 1 2 3 4 5 देऊन टाकते. चल नाही 400 आले. माय 400 बी आले आणि तो आले. 400 बिरशे नाही, मला व्याज पाहिजे श्याम्या. बाकीचं नको हे करू राव तू. मी तुला 1000 दिले होते, तू त्यांच्या हातात दिले, तू त्यांच्याकडून घेणेच न घेऊ. मला काय करायचं? डेपुटी द्या ना. काय संबंध आहे तुला पैसे मागायचं मला? मी दिले ना हातात तुमच्या पैसे, द्या ना. आपला काही संबंध नाही. आपण चल काढ बाजूला. हो डेपुटी सोड सोड सोड. हे तुला 100 तुला, आणि हे 400 आणि हे 500 काळ कर लगेच. जा पटकन जा. इथले इथे आमची वाद लावशील. वाद कशाला आले लावतो? ना तू? हा द्या ना, ठेव पुढली तारीख. आणि असं नको गोळा करीत बसत जाऊ. ए सावकार आहे तू. गावातले सावकार कोण पैसे घ्यायला लागला? सुगंधाबाई सावकार झाली काय? हा लय छान आहे का तुम्ही? रोज एकत्र राहता तुम्ही, या जरी पैसे घ्या तुझ्याकडून 15% किती? 15. असे जर पैसे घेत राहिले एखाद्या डोळे बाहेर पडते. तो 1 लाख रुपये जर झाले तुझ्याकडे. डेपुटी तुम्हाला गंमत सांगू का?
मी घेतली 10,000 15% व्याज होते 1,500 आणि त्या काय म्हणते त्याला मी 1,000च दिले. काय कौतुक आणि सांगतो मला 1500 10,000 दिले 10% द्यावंच लागले ना 15% पैसे घ्यायला लागले तुम्ही. अरे इतके कसे झाले तुम्ही. त्याला काय होते डेपुटी गरज असली घ्यावा लागते. श्याम्या हा 500 रुपये दे आणखी. कायची कायची म्हणजे व्याजाची. दिले ना तुला 1,000 काही 3 देतो का महिना मारला गेला की 10,000 रुपये दिले 10. मग? डेपुटी तुम्ही हिशोब करा बरं 15 रुपये टाक्याने म्हणले 500 रुपये राहिले की नाही. डेपुटी ते म्हणत होता आत्ताच 500 रुपये ज्याला घ्यायचे सरला. हा, दे. ओ डेपुटी मला नाही माहित भाऊ दे मग 500 रुपये. देईन ना पुढच्या वेळेस. आता नाही भाऊ बाई माई पॅन्ट पिळून घ्यायला बसली. पुढच्या वर्षी ना तुला मी आहे ना 500 2,500 देईन बस का. नाही भाऊ दे म्हणजे दे माय पैसे 500 रुपये. 500 देऊ होय तुला. हा काय करतो पुढच्या वेळेस देईन. अय श्याम्या. डेपुटी बरं झालं भेटले. बोलणं झालं. देऊन टाका बरं ते व्याजाचे पैसे बी आणि ती मुदल बी देऊन टाका. कोणचे व्याजाचे पैसे कोणची मुद्दल. कोणती म्हणजे अहो ती बाई ऐका नाही मला बाकी माहित नाही. देऊन टाका ती व्याज आणि ती सगळी मुदल. ती म्हणली मी काय एक क्षणभर थांबणार नाही आता बरेच दिवस झाले पैसे घातलेले. तू फिरला का काय मला काय गरज पडली तो याच्याने पैसे घ्यायचे. मी केव्हा घेतले तो पैसे याच्याने. अहो तुम्ही नाही घेतले त्या डिग्यानी घेतले तुमच्या. डिगेने कशाला घेतले पैसे. कशाला म्हणजे त्याला सांगितलं नाही का तुम्हाला आला असं उरपाटे बॉम्ब असतात काय कुठं. ए ज्याला जास्त बोलू नको. डिगेने मला सांगितलंच नाही कशाचे पैसे घेतले कोण घेतले पैसे. तुम्ही विचारा त्याला कशाला घेतले आणि का म्हणून घेतले. ते डिस्प्ले गेला म्हणले त्याच्यासाठी घेतलाय त्यांनी पैसे. ते डिगेन तू तिकडे बघून घे मला नको सांगू. मला बाकी माहित नाही बरं का डेपुटी पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे मला. हा ए येडा झाला काय तुझ्या डिग्याचा व्यवहार आहे. तू आहे तिकडे बघून घे ना मग मला काय सांगू तू. या जाल्याचं डोकं फिरू नका बरं का डेपुटी. मी लय गादाळे मग आपण जर डोकं फिरलं ना सगळ्या गावात सांगन मी तुम्ही पैसे घेतलेत म्हणून. अरे मी पैसे घेतलेच नाही माझं नाव काय पुढे घालतो. तुमचं नाव नको घालू म्हणजे डिग्या कुठं काम करतोय. नाही डिग्या कुठं काम करतोय सांगा ना मला. या कानाला सांगा डिग्या कुठं काम करतोय. कधी घेतले डिगेने पैसे. कधी म्हणजे झाले 4 महिने. किती घेतलेत. किती ते म्हणला 5 म्हणलं 6,000 धर तुला. 6,000 रुपये दिले त्याला. आणि डिग्याला काय गरज पडली एवढी लगी. काय गरज पडली तेव्हा मोबाईलचा डिस्प्ले गेलता ना तुम्ही देत होते त्याला टाकून. अरे पण याला 2दा मी डिस्प्ले टाकून दिलाय. हे असे पैसे लोकांकडून पैसे घ्यायचे काय चव घालायला लागले पोरग माझी. आणि तू कशाला त्याला पैसे तिकडे घेऊन गेला रे. मला सांगायचं मी बसला डिस्प्ले. एवढं नका तापू. आणि जाल्याचं काय फिरलं नाही एकदम मग जाल्यात नाद नाही करायचा. मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. हे उरफाट्या बॉम्बा कुणाचे ऐकून घेऊ मी. मला काय करायची. लय रुबाबात बोलू नको. माझ्या एकटा नाही पैसे दिलेले. तू किती पैसे येतोय. किती 6,000 सांगितले ना आता किती पैसे होतोय. अरे मला माहितीये का किती पैसे येतात. मग तुला विचारायला नको का. रुबाब करतो काय माझ्यावर तू. याचा सहित पैसे देऊन टाका माझे सगळे. याच किती झाले. 6 महिन्याचं व्याज झालं 1250 1250 आणि 6 महिन्याचे करा हिशोब. तू एक काम कर तुला आता मुद्दल देतो. ते व्याज आहे ना त्याला आलो मी व्याज बघतो त्याच्याकडे बघतो. तुला व्याज आता देणार नाही मी. मग मला आधी माहिती होते ना कधी पैसे घेतलेत काय झाले तू. आणि असे जर परत आमच्या घराची जर व्यवहार केला तो तुला मी गाडी देऊन त्याला बी गाडी देऊ. त्याला गाडू नका त्याला तुमच्या पायाला बांधून टाका ना मग. अजिबात तू उरफाट बोलू पैसे देतोय ना उरफाट बोलू नको. अजिबात उरबाब करू नको. उपकार करता लोकांचे पैसे नाही उपकार करता कधी आल्यावर. देत नाही पैसे सर. देत नाही पैसे काय करायचं कर. काय करायचंय हा साधा भाऊला जाऊन सांगतो एवढे डेपोटीचं नाव तेवढे खोटे आहेत राव. सांगू पैसेच नाही तुला. सध्याचं नाव काढल्यावर काय लगेच मनातली मनात जळायला लागले. चल उठ 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 म्हणजे मोजू दे ना. आणि 4 परत पैसे दिले तर बघा आमच्या पोराला. या साहेब या. हे घरी त्या बाईचं. सुगंधा काय शामराव काय म्हणता. हे येते. मॅडम तुमच्या नावाने गुन्हा दाखल झाला. तुम्ही सावकारकी करता म्हणून. अयो करता म्हणजे काय करतेच ते. अहो तुम्हाला सांगतो साहेब व्याज भरू पार मुद्दल फिटत आलं तरी पण बाई त्रासच देते अजून पैशाला. अजूनही पैसे द्याच करतात. आम्हाला आमचं पूर्ण छळवणूक चालली. अहो ते पैसे वगैरे मी काही देत नाही. आणि ते पैसे पण माझे नाही ते झाले भाऊचे. ते कोण आहे. हे पोलीस येत. अयो मला काय माहिती ते तुम्ही तुमचं बघून घ्या. असं कसं माहित नाही का. ठीक आहे आपलं ते जाल्यालाच पाहावं लागणार साहेब. तो गावातला आहे ना जाल्या. अहो आम्हाला पर लय परेशान केलं होते. वाईट लागला नुसतं आम्हाला. चला तुम्हाला त्याला गाठून देतो. कुठं पाहायचं राहतो त्याच्या यायला आता गावात. बसलेली बरं झालं त्याच्या भेटला
चल याचा सहित मुदल सहित देऊन टाक माझी लगेच. अरे येड लागलं का? किती पैसे घेणार आहे आता? ओ साहेब पाहिलं ना तुम्ही? ए साहेब कोण साहेब साहेब करतो साहेब बेबत नाव नक सांगू मला आणि हे कसले साहेब. तुला पोलीस स्टेशनला नेऊन मिरच्याची धूर दिली का का कसले साहेब? हा कळून तुला भाऊ आम्ही सगळ्यांनी तक्रार केली पोलीस स्टेशनला जाऊन. ए, मी नाही साहेब ती सुगंधा पैसे वाटते मी कशाला वाटू श्यामी काय पैसे मी नाही. तू नाही सुगंधाबाईने तुझं नाव सांगितलंय. मी काय करीत नव्हते म्हणे व्याजाचा धंदा यांनी करायला लावला आणि हेच पैसे वाटून हेच गोळा करतोय. तुला माहिती ना श्याम्याची सुगंधा देत होती मी काय. कळू नको खाली बसून राहा आता. तुम्हाला सांगू साहेब तुम्हाला सांगून घेऊ नाही हो. यांनी काय केलं माहितीये का? सुगंधाबाईकून 10% पैसे घेतले आणि आम्हा सगळ्याला कोणाला 15 नाही कोणाला 17 नाही. तुमच्या पळाला पुरे रे पाहुणे. हे आपल्या गावातले पाहुणे आहेत पण हे आम्ही ना खोडमोड्यासाठी यांना पोलीस केलं होतं गावात. कोणाची पोट मोडली? सुगंधाबाई झाल्याची. अहो तुम्हाला सांगतो डेपुटी खुशाल या येणी सावकारी केली आम्ही पैसे व्याज दिलं काही थोडेफार देत होतो अजून पैसे मरणाचा त्रास दिला आम्हाला. वैताग आणला, नाकीनं आणलंय ए, आम्हाला. भारी केलं काय भाऊ. वैताग आमच्या डिग्याला बी 6,000 रुपये दिले ते आणि डिग्या कोण आहे ना 3-3.5 डिग्याला विचारलं 3,500 रुपये काढले व्याजाचे आणि मुद्दलसाठी परत हे करत होते. त्या मुद्दल देऊन टाकली आणि व्याज सगळं डिग्याला द्यायला लावलं. लय वैताग आणलं होतं मला पाहुणे. खोटं पोलीस केलं ठीक आहे पण त्या सुगंधाबाईचे पैसे द्या. नाही भाऊ आम्ही आहे ना मुद्दल सगळे देणार आहेत आणि थोडंफार व्याज बी देणार आहेत. कसे तिच्या कष्टाचा पैसा आहे नवरा तिकडे मरमर काम करतोय. हे जाल्यामध्ये काय करत होता तिच्याकडून 10 हे 15 आम्हाला द्यायचा तिच्याकडून 3% कमिशन खायचा म्हणजे तिचे पैसे असून तिला 7% व्याज आणि ह्यो येडाचा 8% मध्ये घेतो आता. म्हणजे ह्यो सगळं जास्त व्याज काढायचा त्याच्यावरती हा आणि ह्यो आणि दुसऱ्याला दमदाटी करायचा. दमदाटी म्हणजे मरणाचा बोलत होता आता दमदाटी केली माझ्या. साहेबासमोर आपलं संदीप भाऊ समोरच बोलत होता. पण आमच्या पाहुणे- नाके नऊ आणले ते पैसे बरोबर याच बरोबर. पण तुला सांगू शामराव हे ना व्याजाचे पैसे बी नको आणि हे परत असे झंझटी नको. नाही, खरं आहे. त्याच्या करताय ना चांगल्या कुठल्या तरी बँकेकडून आपले काहीतरी करून कर्ज काढणे. हे खाजगी सावकार वगैरे आहेत ना लोकांना लोबाडायला लागलेत त्याच्यामुळे जरी काढले तर आपल्या समाजातले थोडेफार याच्यावरती ते काढले बरे मधले मध्येच लोक पैसे देऊन जातात. पण हे चांगलं केलं श्यामेला आपल्याला जाल्याला दाटाशी केला ते हा. लयच माजला होता. देऊन टाका पैसे टेन्शन घेऊन नका तुम्ही. हा. तुम्ही काळजी नको करत चांगलंच काम केलंय तुम्ही. नाही तुमच्या जीवाला वाटत त्याच्या आलेल्या लोकांच्या गावात जाऊन असं केलं. नाही चला पाहुण्याला चहा पाजू. चला